काय झालं? काही नाही. जायचं ना क्लासला? जाऊया ना. धाप का लागली? नाही नाही काही नाही. काय चल बास्केट दे ना, बास्केट मी घेऊन येतो. मी घेते ना. नाही मी घेऊन येतो, या ना तुम्ही या. दिग्याने सांगितलं स्त्री दाक्षिण्य. गाडीचं दार नाही उघडता आलं, धावत जाऊन आधी केबिनचं दार उघडतो. मॅडम मॅडम एक एक मिनिट. काय? या. थँक्यू. आइए मेहरबा बैठिए जाने जा, शौक से लीजिए जी इश्क के इम्तिहान. आइए. अष्टपुत्रे, हाँ काय चाललंय तुमचं? आपण क्लासमध्ये आहोत हे विसरलात का तुम्ही? प्रश्नच नाही मॅडम, आपण क्लासमध्ये आहोत आणि तुम्ही या क्लासच्या सर्वेसर्व आहात, माझ्या सर्वेसर्व आहात. काय म्हणजे आपल्या सर्वेसर्व, आमच्या आमच्या सर्वांच्या सर्वेसर्व आहात. तेव्हा तुम्हाला हा तुमचा मान मिळायला नको? अहो, स्त्रियांचा आदर करायला हवा, त्यांना रिस्पेक्ट द्यायला हवा, त्यांना मानाने वागवायला हवं. या ना, या या, प्लीज कमिंग, प्लीज कमिंग, प्लीज कमिंग कमिंग. या या अष्टपुत्रे. या. एक एक मिनिट मॅडम. काय? बसा. अरे बसा बसा, नुसतं बसा तुम्ही. बसा. तुम्ही असं का वागताय? मला अशा स्वागताची सवय नाही. सवय करून घ्यावी लागेल. मॅडम मॅडम. कुणाची? व्हॉट नॉनसेन्स. असा ग्लास ठेवतात? केवढा आवाज झाला, दचकलाय मॅडम. नाही, इट्स ओके अष्टपुत्रे. नाही इट्स ओके कसं? इट्स नॉट ओके. कुणाजी, हे असं वागलेलं चालणार नाही. हे कुठलं पाणी आहे? हे आपलं नेहमीच साधं पाणी आहे. आजपासून हे पाणी आणायचं नाही मॅडम. आजपासून फक्त मिनरल वॉटर पितील. मिनरल वॉटर कशाला? म्हणजे काय मॅडम, पाणी स्वच्छ पाहिजे, ताजं पाहिजे, पोटाला त्रास होतो नाही तर. आणि स्पेशल लोगों के लिए पानी भी तो स्पेशल होना चाहिए. हा मग सर, आपण आजपासून आपला चहा देखील त्या तुमच्या मिनरल वॉटर मध्येच करूया. कसं? जोक, कॉमेडी. आजपासून मॅडम चहा पिणारच नाहीये. का? मला आवडतो चहा. मॅडम मॅडम थांबा. आजपासून मॅडम फक्त ग्रीन टी पितील. ग्रीन टी? ग्रीन टी? दुकानात जायचं आणि त्यांना सांगायचं ग्रीन टी द्या विथ जिंजर. पुडी असते, गरम पाण्यात अशी 3दा फक्त बुडवायची आणि मॅडमनं तो चहा द्यायचा. अष्टपुत्रे, नको ना हे सगळं. मॅडम प्यावं लागेल. डिटॉक्स व्हायला पाहिजे ना, बॉडी स्वच्छ व्हायला पाहिजे, म्हणून चहा प्यायचा तो. अहो, या सगळ्याची काय गरज आहे? गरज आहे मॅडम. तुमची काळजी घेणारा कोणीतरी सारखं तुमच्या जवळ पाहिजे. अहो, मग त्यांची काळजी घ्यायला मी आहे की, आणि त्याच्यासाठीच मला पगार देतात मॅडम. हा का तुम्ही तो आता पगार पण काढून घेणार आहे? अहो, कशाला उगाच लाथ हाणतायसा माझ्या पोटावर? गुणाजी, जर का मी तुझ्या पोटावर लाथ मारली तर काय होईल तुझं? जा मॅडम साठी मिनरल वॉटर घेऊन ये. गो अँड गेट मिनरल वॉटर. गो. मॅडम. गुणाजी मिनरल वॉटर आणा असं मॅडम म्हणतायत. जा. बरोबर. काय झालंय काय बी कळना. नाहीच कळणार तुम्हाला. हा काय? डोळ्यामध्ये गेलं काय, गालावरून वाहून सरच आहे. म्हणजे? हो, तुम्हीच म्हणालात ना. मी काय म्हणालो? हो, तुम्हीच म्हणालात ना की काय झालं म्हणून. मग त्याचं काय? हो, त्याचं काय काय तुम्हीच म्हणालात, त्याचं उत्तर दिलं ना मी. अहो मॅडम, आतमध्ये वेगळाच पिक्चर सुरू झालाय, ते सांगतो तुम्ही. कुठला पिक्चर? काय बोलताय तुम्ही? हो मॅडम, आतमध्ये वेगळं जंगाट सुरू झालंय. आपले मोहन सर आणि गोडबोले मॅडम एकमेकांच्या लईच लाडात आलेत बघा. अहो, ते मिनरल वॉटर काय, ते ग्रीन टी काय. मॅडम नाही, तुम्ही तो पिता का हो ग्रीन टी?
हिरवा चहा. छे, आमची कोण एवढी काळजी करते. पण एक बरे, कोणीतरी कुणाची तरी काळजी घेते. तरी जो स्त्रीची काळजी खरा मान तोची मिळवी. मॅडम तुम्ही काय बोलतायसा मला काय बी कळना. नाहीच कळणार तुम्हाला. स्त्रीचं मन सगळ्यांनाच कळतं असं नाही. तुम्ही सगळे पुरुषनाच सारखे. छे बाई. अगायो आपल्या क्लासला काय झालंय काय बी कळना. अष्टपुत्रे काय नाही काही नाही. अष्टपुत्रे तुम्ही नाही नीट बसा मॅडम. पोश्चर असं ना असं ताट पाहिजे. असं पोक काढून बसलं ना तर पाठीला त्रास होतो, पाठ दुखायला लागते, कळलं का? म्हणून मी जरा फक्त खुर्ची लेवल नीट केली. आणि दुसरं म्हणजे दिवसभरात तुम्ही वाचनाचं खूप काम करता, लॅपटॉप समोर असता, डेस्कटॉप समोर असता, तेव्हा दर 2 तासाने जाऊन डोळे धुवायचे, म्हणजे डोळे दमत नाहीत, स्वच्छ राहतात. झालं की अजून काही? झालं काही नाही. अष्टपुत्रे. हा एक मिनिट हा मॅडम. आणि हा अरे हो मॅडम, हे बघा जेवणाची वेळ चुकवायची नाही. जेवणाची वेळ चुकवली ना तर ऍसिडिटी होते. त्यामुळे डबा वेळेवर खायचा, टिफिन हा मी आठवण करून देईन तुम्हाला, पण जेवणाची वेळ चुकवू नका. अष्टपुत्रे काय सॉरी मॅडम, काही सांगायचं होतं मॅडम, काही काम होतं. सांगा लगेच करतो मी. सांगा. तुमचं झालंय माझं. नाही काम नाही, पण का करताय तुम्ही हे सगळं? का माझी इतकी काळजी घेताय? काय कारण आहे? स्त्री दाक्षिण्य. नाही ते झालं मगाशी बोलून. दुसरं कारण? हा हो नाही काय आहे मॅडम, म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की आपण स्त्रियांना आदराने वागवावं, सन्मानाने वागवावं, म्हणजे त्यांनाही आवडतं ना, मलाही आवडतं. म्हणजे आता तर मी ठरवलंय आपण सर्व स्त्रियांची सन्मानाने वागायचं. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्याच स्त्रियांसोबत असं वागता. मला वाटलं की माझ्यासाठीच काहीतरी स्पेशल. म्हणजे तुमच्या बाबतीत थोडं अधिक, म्हणजे आतून, असं मनापासून, खूप आतून. का? माझ्यासाठी का मनापासून? का म्हणजे हे आपलं हे नातं आहे, आपलं नातं. नातं म्हणजे मैत्री. आपली मैत्री आहे ना, मग मैत्रीच्या नात्याने मी नको का तुमची काळजी घ्यायला, आहे की नाही? हवे तुम्ही मानता ना मला मित्र? हो, असं का विचारताय? मित्र आहोत ना आपण. झालं मग. आणि जेवणाचं विसरायचं नाही मॅडम. जेवण वेळेवर जेवायचं. अर्थात तुम्ही विसरलात तरी मी आठवण करीनच तुम्हाला. मी येतो. हा ऐका ना, मित्र आहोत ना आपण, मग तुम्ही नाही का स्वतःच्या जेवणाची काळजी घेणार, म्हणजे वेळेची काळजी घेणार? एक काम करूया, तुम्ही आज इथेच या डबा घेऊन, आपण एकत्र जेवू. म्हणजे तुम्हीही वेळेवर जेवाल, मीही वेळेवर जेवेन. चालेल ना? जेवाल ना माझ्यासोबत? चालेल ना मॅडम, चालेल. धावेल न चालायला काय झालंय. ठरलं तर तुम्ही वाट बघा, मी जाऊन येतो. म्हणजे मी क्लासवर जातो आता. एक क्लास आहे ना, वेळ झाली तर तेवढा घेतो क्लास आणि येतो. तुम्ही वाट बघा, मी आलो की आपण जेवूया. तोवर मीही माझी कामं संपवते. चालेल. पण मी वाट बघते. आणि मी येतोच मॅडम, येतो. जो वादा किया वो निभाना पड़ेगा, जो वादा किया वो निभाना पड़ेगा. गुड मॉर्निंग मुलानो, इतिहास का पुस्तक तुमको निकालना पड़ेगा. बघ मुलानो, आज काय करायचं ठरवलंय तुम्ही? सर, आज आम्ही गाणी म्हणायचं ठरवलंय. म्हणा गाणी म्हणा, प्रेमाची म्हणा, मैत्रीची म्हणा, पण त्याआधी अभ्यास करा. आजचा विषय काय आहे? ताजमहाल. अरे वा, काय योगायोग आहे. म्हणजे गोडबोले बाईंनी आज मला जेवायला बोलवलंय आणि आपण आज ताजमहाल शिकवणार. बोला मुलांनो, ताजमहाल म्हणजे काय? सर, प्रसिद्ध वास्तू आहे ताजमहल. सर, जगातलं एक आश्चर्य आहे ताजमहल. अरे एकदा प्रेमात पडलेल्या माणसाला विचारा ताजमहाल म्हणजे काय. अरे अमर प्रेमाचं प्रतीक म्हणजे ताजमहाल. प्रेमासाठी काहीही करायची तयारी म्हणजे ताजमहाल. समर्पण म्हणजे ताजमहाल.
अरे एका महान कवीनी काय म्हटलंय माहितीये का? वो दीवाना ही क्या जिसकी मोहब्बत में ना हो दीवानगी का साज, उसकी मोहब्बत का गवाह है वो ताज. सर, या कोणाच्या ओळी आहेत? कुणाच्या ओळी आहेत तुम्हाला माहित नाही? अरे प्रसिद्ध कवी, शेरे हिंद, दीवाने आम, दीवाने खास कवी मोहन अष्टपुत्रे. सर तुम्ही कविता म्हणतात का? म्हणजे काय? अरे प्रेमात पडल्यानंतर शहाजहाननी मुमताज महल साठी ताजमहाल बांधला. मी कविता नाही बांधू शकत? म्हणजे करू शकत? पण सर, हे शहाजहानचं प्रेम होतं ना, मग त्याने तिला सरळ सांगायचं ना, ताजमहाल बांधायची काय गरज होती? हो ना, त्यापेक्षा क्रिकेटचं ग्राउंड बांधलं असतं खेळायला. अरे 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 काय रे तुमचे हे विचार? अरे शहाजहानचं मनापासून प्रेम होतं मुमताज महलवर, टोकाचं प्रेम होतं. तुमचे काय विचार रे? तुम्ही प्रेम करायला शिका रे पहिल्यांदा. तुम्ही लहानात अजून मोठे झालात ना की समजेल. सर, तुम्ही तर किती मोठे आहात. तुम्ही केलंत का कोणावर प्रेम? आणि समजा केलंच तर तुम्ही का बांधाल? मॅडम, लोक जसं प्रति बालाजी, प्रति शिर्डीचं मंदिर बांधतात, तसं मी तुमच्यासाठी ताजमहाल बांधीन. नाही, ताजमहाल ऑलरेडी आहे, मी तो रंगवीन. छे बाबा, सगळा ताजमहाल रंगवायला किती वेळ लागेल? त्यापेक्षा हिमालय चढणं सोपं आहे. हा काय थंडी, बापरे बापरे. काय पडलो, वाचवा वाचवा कोणीतरी, पडलो. सर तुम्ही आम्हाला फक्त शिकू शकता, तास संपत आलाय. ताज संपत आला? अरे बापरे, काय म्हणताय? नाही, चला पुस्तकं काढा. ताजमहालचं पान काढा. पान कुठल्या धड्यात ताजमहाल आहे? काढा लवकर काढा. ग्रीन टी मिनरल वॉटर. अरे गुणाजी, अरवळीस भिकेला लागशील असले शौक केले तर. का रे, परवा तुझ्याकडे ते घरचा टीव्ही रिचार्ज करायला पैसे नव्हते आणि आज एकदम ग्रीन टी मिनरल वॉटर. आपला शौक फक्त चपटीचा. ही ऑर्डर आहे वरतून आलेली मॅडमची? ते तुमच्या, हा तेच रे, माझ्या मॅडमची. अहो नाही, तुमच्या शत्रूकडून. जेव्हा आता मॅडमच्या लय जवळ जायला लागलाय. म्हणजे मोनूनी? तुम्ही स्वतःला नंबर 1 गणिताचे शिक्षक म्हणवता. अरे आहेच मी नंबर 1 टीचर. अहो पण तिकडं मोहन सर पटापटा गणित सोडवायला लागले. हा, तुम्ही स्वतःला 100% रिझल्ट देणारे शिक्षक म्हणवता. अहो पण तिकडं मोहन सर रिझल्ट द्यायला लागले. तुम्ही असे पोरांना क्लासमध्ये घेऊन आणि मोहन सर चालले मॅडमला घेऊन. गुणाजी, काय सकाळी सकाळी लावून आला का रे? हा, असं डोक्यावर पडल्यासारखं काय बोलतोय बावळट सारखा? ए, जे काही घडलंय ना नीट स्पष्ट सांग मला. अहो सर, सकाळी जे काय झालंय, अहो किती काळजी त्या मॅडमची, जसं की कुकुला बाळ. अहो त्या मोहन सरांनी मला बाहेर पाठवलं हे मॅडम साठी हिरवा चहा आणि बाटलीतलं पाणी आणायला. अहो मॅडम सुद्धा काय बोलल्या नाहीत, गालातल्या गालात खुदकन हसत होत्या. कधी घडलं रे सगळं? आज सकाळी. अरे गाढवा, सकाळी घडलं आणि तू आत्ता सांगतोय मला? मगाशीच फोन करून सांगितलं असतं मी लगेच आलो नसतो का? अहो सर, फोन करून पण काय फायदा झाला नसता. अहो सर, तुमची पतंग त्या मोहन सरांनी सारखन कापली आणि तुम्ही आकाशात इकडं तिकडं भरकडतायसा आणि मॅडम जाऊन बसल्या त्या मोहन सरांच्या खिशात. तुम्ही एक काम करा, तुम्ही दुसरी एखादी बघा, म्हणजे जिला पटवायला काय बी त्रास व्हायचा नाही. अहो नाही तर तिथं पण मोहन सरांसारखा कोणतरी असायचा आणि पुन्हा लफडी. गुणाजी, चड्डी घातली ना मग काय, मग त्यात राहायचं, समजलं ना? फार उडायचं नाही. अरे मदन म्हात्रे म्हणतात मला, मदन म्हात्रे. ऐरा गैरा नथू खैरा नाहीये मी. गुणाजी,
हा बोर्ड आपला आहे आणि या बोर्डवरची क्वीन आहे ना ती पण या मदन म्हात्रेचीच आहे. तू फक्त बघ आता तुझ्या या मोहन सरांचा असा कार्यक्रम करतो ना मी बघ. सर म्हणजे काय करणार आहे तुम्ही? करणार काय हे बघ हा तुझा मोहन हं? आणि हा गेला असा. चल अहो नाही आहेत माझ्याकडे पैसे. आता कुणाची शपथ घेऊन सांगू? कळत कसं नाही हो तुम्हाला? माझ्याकडे असते ना तर दिले असते मी पैसे. इच्छा नाहीये तरी दिले असते. निदान हा त्रास तरी वाचला असता. मी नंतर बोलते तुमच्याशी. कामिनी मॅडम, हा मला ना तुमची मदत हवी आहे. काय? बोला ना, काय झालं? काय झालं? काही नाही. मला ना तुमची मदत हवी होती. अष्टपुत्री आता कुठला घोळ घालू नका. घोळ नाही हो, मी कविता करतोय. कविता म्हणजे प्रयत्न करतोय. हे म्हणजे असं झालं, एके दिवशी वाटले कुत्र्याला सरळ करावे शेपटीला. अहो तुम्ही मला कुत्रा म्हणताय? नाही नाही हो, तुमच्या कविता करण्याला उपमा दिली मी ती. हा. आम्हाला पण सांगा ना कोणावर करताय, आय मीन कुणासाठी करताय कविता? कोण आहे कोणती जिच्यासाठी एवढे लाजताय? अहो काय तुम्ही पण लंके मॅडम, कोण काय ते जाऊ दे हो, ते सगळं नंतर. कसं आहे ना सर, प्रेमाची कविता करत असताना त्याच्यात समर्पण हवं. समर्पण म्हणजे एखाद्याचं आयुष्य किती अर्धवट आहे प्रियसी विना हे त्यात यायला हवं. थोडासा असाच विचार करत होतो मी. म्हणजे आता साधं रस्त्याचं घ्या, त्यात काय सामावलेलं असतं? रस्त्यात काय असतं? हा, वाट. बरोबर. मग अशी ओळल्या, मी रस्ता तू वाट. मी रस्ता तू वाट. हा, आपल्या मैत्रीची सुरेल पहाट. वा छान आहे. म्हणजे आता बघा, रंग आणि होळीचं नातं असतं ना तसंच. मग आता दुसरी ओळल्या, मी रंग तू होळी, मी चंद्र तू रात्र सावळी. अरे वा, छान छान, हे लिहितो. मला सुचलाय मॅडम आता. येस. मी बनियान तू भोक, प्रेमात माझ्या राहा निर्धोक. अष्टपुत्रे, हे असं ऐकलं ना तर ती मागच्या मागे पळून जाईल. हो का? छान लिहा ना काहीतरी. मी समुद्र तू किनारा, रखरखत्या उन्हात तू शीतल वारा. छान हो, किती सुंदर लिहिता. वा, मी लिहितो. शेवटची ओळ. तुम्ही डोळे बंद करा ना, बघा सुचतंय. मी फूल तू त्यातला सुवास, मी एकांत आणि तू मात्र न संपणारा सहवास. वा वा, खूपच भारी. वा 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 वा. बघा बघा गुणाची, बघा काय मेतकूट जमलंय भावा बहिणीचं. काय मोहन, हा काय चाललंय? काय करत होतास? नाही नाही, काय नाही काय नाही. अरे बघू ना. अरे दाखव ना मोनू. हा? अरे गुणाजी, इथं कविता आहे. काय सांगताय सर? हा मोनू, अरे काय कविता बिविता करायला लागला काय तू? आईला बघू काय लिहिलंय. अरे मोनू, या कवितेचा काहीच उपयोग नाही. हा, काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे ही कविता परत करायची नाही, समजलं का? मात्र सरे, काय केलं तुम्ही? मी तुम्हाला सोडणार नाही. ए मोनू, हा मॅडम बोला. तुम्ही जेवायला येणार होता, विसरलात का? हो येतो येतो मॅडम, येतो, लगेच येतो.